हॅलो. दिवा म्हणतो वाद दे, हात म्हणतो साथ दे, आणि रसिक प्रेक्षका तू टाळ्यांची दाद दे. पाणी म्हणजे जीवन असं म्हणतात की पाण्यामुळे जगाचे तिसरं महायुद्ध होईल. एवढी मोठी समस्या पाण्यासाठी होत आहे. प्रत्येक देश, प्रांत, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, वाडी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवताना दिसत आहे. अंदाजे 14 वर्षांपूर्वी ग्रामविकास मंडळ काजवेवाडी स्वखर्चाने आणि मेहनतीने वाडीतील पाण्याचे प्रश्न मिटवण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वर्षाने शासनाच्या योजनेतून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी योजना केली. एक आनंदाची बातमी आहे. मागील महिन्याच्या शेवटी शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत आपली पाणी योजना 12,000 लिटरवरून 20,000 लिटर करण्यात आली आहे. विविध संघटना, शासन, संस्था, ग्रामपंचायत आपल्याला पाणी वाचवा असे वारंवार सांगतात. अशीच उपाययोजना सादर करण्यासाठी येत आहे. स्वागत करूया सोजस्वी हर्षद काजवेरीचे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आपला भारत देश सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण एका बाबतीत तो सर्वात श्रीमंत होता. कुठल्या? पाण्याच्या. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविना माणसाची जिंदगी बुडाली. जगात पिण्यायोग्य पाणी उरलं 3%. नाही कदर किंमत पाण्याची. ए जीवन न चाले पाण्याविन. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही विहिरीत, नाही नदी नाल्यात. पाणी हरवलं कोणी ते चोरलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं. अहो पण महाराज, पाणी कुठे हरवलं? कसं हरवलं? कोणी हरवलं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं. अहो या माणसाने तोडली जंगले झाडे, बांधले मोठे मोठे वाडे, केले निसर्गाचे तुकडे, धरणी मायटा हो फोडे. वरून राजाची माया सरली, आकाश टोपलं अन पाणी हरवलं कोणी ते चोरलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिमग्यावानी बळराजाचं शेत पेटलं. शिमग्यावानी बळराजाचं शेत पेटलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं. अहो पण महाराज, आता करायचं तरी काय? आता करायची पाण्याची बचत. ती कशी? ऐका तर. नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठराख. नदी जोड प्रकल्पांची करा पाठराख. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.
आहेत का शब्द आता? असा परफॉर्मन्स झालेला होता. एकदा जोरदार टाळ्या होत्या तिच्यासाठी. विशेष म्हणजे कोणतंही नृत्य डान्स जेव्हा सादर केला जातो तेव्हा त्या डान्स मागे कोणीतरी बसवणार असतो, ज्याला कोरिओग्राफर बोलतात. पण हा डान्स तिने स्वतःच बसवलेला आहे, ती स्वतःच कोरिओग्राफर आहे. तेही व्हिडिओ बघून, कोणाचंही गायडन्स न घेता. मामूली काम नव्हे, खूप छान तिने परफॉर्मन्स दिला. यानंतर पुन्हा एकदा आपलं कसब दाखवायला दुसरी एक कुमारिका येते, कुमारी ओवी कदम. कलेची जाण ठेवणारे रसिक पण आहेत, पण या कार्यक्रमात दाद देण्यासाठी तुमच्या टाळ्यांची कमी पडते. जगाच्या पाठीवर एकमेव असा कृषीप्रधान देश म्हणजे आपला भारत, जिथे अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आजकाल पाहिले तर ग्रामीण भागातून तरुण शहराकडे जाताना पाहतोय आपण. परंपरागत शेतीतून उत्पन्न कमी होत जाते. पण शेतकरी आहे म्हणून आज माणूस पोटभर खातोय. अशीच आपली संस्कृती जपण्यासाठी, म्हणजे शेतकरी कसा असतो, कशी शेती करतो, याचे प्रात्यक्षिक आपण पाहूया. एक बालक कलाकार शेतकरी म्हणून आपणा समोर येत आहे. स्वागत करूया कुमार ऋत्विक रुपेश काजळे याचे.
एक्सक्यूज मी, मी आता पहिलीला शिकत आहे. मी आज शेतकऱ्याचं स्टोरी शेतकऱ्याचे मनोगत सांगणार आहे. सांगा मी कोण आहे, सांगा मी कोण आहे. ऊन वारा पाऊस सगळं सहन करून मातीत राबून मी धान्य पिकवतो. पेरणीच्या वेळी पाऊस पडत नसेल तर छतकाप्रमाणे ढगाकडे डोळे लावून पावसाची वाट बघणारा सांगा मी कोण. मी मित्रांनो, मी सर्वांचा शेतकरी आहे. मी सर्वांचा शेतकरी आहे. मी या जगाचा पोशिंबा आहे. मी एक संदेश देतो, सगळ्या शेतकऱ्यांचा सन्मान करा. कोणी अन्न नका टाकू, त्यांचा विचार करा. धन्यवाद. काजीवाडी महिला मंडळ आपल्यासमोर सादर करत आहे बाई पण भारी देवा. स्वतःसाठी रोज कधीच कोणी म्हणत नाही थांब श्वास घे.
हॅलो हॅलो. खूप छान. मगाशी जो ऋत्विक काजवेनी सादर केला डान्स, त्याला सविता काजवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तिसरी टाळ्या वाजवा. आणि मी यासाठी आलोय की आता जो डान्स सादर झाला, अशीच आम्हाला अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडून, अशीच. पण आमची एक थोडीशी अडचण समजून घ्या की ऐन वेळी डान्स दिल्यामुळे ऑडिओ न लागता व्हिडिओ लागला, त्यामुळे त्याला आवाज नव्हता. माईक तिथे लावून आवाज द्यावा लागला. खरंच तुमच्या सगळ्यांकडून आमच्या या मंडळाला खूप अपेक्षा आहे की आम्ही जो काय कार्यक्रम करतो त्याच्यामुळे उत्स्फूर्तपणे जेवढे तुम्ही लोक याल, पण किमान आम्हाला 5 दिवस आधी ती कल्पना द्या. आम्ही सोन्याहून पिवळं करून टाकू तुमचा परफॉर्मन्स. याची जबाबदारी आम्ही सगळं मंडळ घेतो. पण प्लीज आम्हाला आधी कल्पना द्या. आणि खूप खूप कौतुक त्या लोकांचं. ऐनवेळी त्यांनी डान्स खूप छान केला. धन्यवाद.